आपण सगळेच जण उन्हाच्या झळा सोसतोय, दुष्काळग्रस्त परिस्थिती सुद्धा मराठवाड्यामध्ये आहे। पण आता एक चांगली बातमी आलेली आहे, मान्सूनच्या आगमनाची ही बातमी आहे। मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे अशी खुशखबर आहे। मान्सून आला असं हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सुद्धा म्हणता येईल। अंदमानच्या नंतर मग केरळमध्ये मान्सून येतो आणि महाराष्ट्रामध्ये खास करून 7 जून किंवा 10 जूनच्या सुमाराला मान्सूनचं आगमन होतं। सगळेच जण यावेळी पावसाची तीव्रतेने वाट बघतायत दरवर्षीसारखीच, पण यावेळी पाणी टंचाई अधिक जाणवते, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि उन्हाच्या झळा सुद्धा चांगल्याच जाणवतात। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे अशी खुशखबर आहे। नेहमीच अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून दाखल झाला की आपल्या सगळ्यांनाच एक दिलासा मिळतो, कारण अंदमानला मान्सून आला म्हणजे भारताच्या अगदी उंबरठ्यावरच हा येऊन पोचलाय असं म्हणायला पाहिजे। आपण याबद्दल बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याशी। वैभव, हवामान विभागाचा मान्सून बद्दल काय अंदाज आहे? आरती, हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला त्यानुसार मान्सून हा अंदमानामध्ये शनिवारी दाखल झालाय, म्हणजे आजच दाखल झालाय। वाऱ्याने दक्षिण अंदमान आणि समुद्रात निकोबार बेटं जे आहेत, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग जो आहे हा भागही मान्सूननं व्यापल्याचं हवामान विभागाच्या तज्ञांचं म्हणणं आहे। वास्तविक मोठी अपेक्षा होती। स्कायमेटने जो अंदाज वर्तवला होता, हवामान विभागाने जो वर्तवला होता त्यानुसार काहीसा महाराष्ट्रामध्ये मान्सून लेट होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता मान्सून लवकर ऑफसेट होतो का हे पाहण्याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागलेली। याचं कारण जर प्रवास मान्सूनचा वेगात झाला तर जे सुरुवातीला निरीक्षण नोंदवण्यात आलेलं होतं की मान्सूनला उशीर होऊ शकतो, त्याऐवजी कदाचित मान्सून लवकरही येणं अपेक्षित असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जुळून याव्या लागतील। हवामान आणि वाऱ्यांचा वेग जो आहे या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर कदाचित आणखी आनंदाची बातमी जी आपल्याला ती मिळू शकते। अन्यथा मान्सून ऑफसेट झालाय, मान्सून आलाय, अंदमानमध्ये दाखल झालाय। आता तो टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्र आणि उत्तर भारताकडे वाटचाल करेल असं दिसतंय। बरोबर, धन्यवाद या माहितीबद्दल वैभव। आपण पाहतोय मान्सून अंदमान मध्ये दाखल झालेला आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये मान्सून येऊ शकतो, ही खुशखबर आहे।